नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, महापरीक्षण पदभरती संदर्भात एक इम्पॉर्टंट अपडेट आलेला आहे। 19/6/2024 म्हणजे कालच एक इम्पॉर्टंट अपडेट आलेला आहे। सविस्तर आपण बघूयात नेमकी काय अपडेट आहेत। ओके, तुम्ही जर अजून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालेले नसेल तर सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हा। टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला महापरीक्षण महावितरण भरती संदर्भात संपूर्ण अपडेट त्या ठिकाणी भेटत जाईल। ओके, तर सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हा। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ए क्लास एज्युकेशन टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन व्हा। त्यावरती तुम्हाला व्हिडिओज पण भेटेल। व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलला असते। ओके, तर आता आपण सविस्तर अपडेट बघूयात। तर मित्रांनो, महाट्रान्सफोच्या वेबसाईटवरती महापरीक्षणच्या वेबसाईटवरती तुम्हाला त्या ठिकाणी हे अपडेट दिसेल। ओके, सब्जेक्ट नोटीस ऑफ क्रिएटिंग हेल्पलाइन रिगार्डिंग कॅन्सलेशन ऑफ रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट अँड री-ऍडव्हर्टाइजमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट इन MSc TCL। ओके, तर आता तुम्ही 14 तारखेला एक नोटीस बघितलेली असेल की महापरीक्षणची जी काही भरती होणार होती तर ती कॅन्सल झालेली आहे। त्यातील खूप साऱ्या पदांचे पेपर झालेले होते। ओके, तुम्ही सर्व पदाचे फॉर्म पण भरलेले होते, काही पदांचे पेपर बाकी होते। आता ती पूर्ण भरती त्या ठिकाणी कॅन्सल झालेली आहे असं नोटिफिकेशन, असं जे अपडेट आहे तर ते 14 तारखेला तुम्ही बघितलेलं असेल, 14 जूनला। तर आता त्यांनी या ठिकाणी परत एक नोटीस दिलेला आहे, एक हेल्पलाईन या ठिकाणी क्रिएट केलेली आहे आणि बाकी पण इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे, ती पण आपण ह्या नोटीसमध्ये बघणार आहोत। ओके, नोटिफिकेशन डेट 14/6/2024 रिगार्डिंग कॅन्सलेशन ऑफ रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट इन MSc TCL। त्यांनी ऍक्च्युअली कॅन्सलेशन हा शब्द त्या ठिकाणी वापरायला नव्हता पाहिजे, कारण की त्यांना री-ऍडव्हर्टाइजमेंट त्या ठिकाणी काढायची होतीच। ओके, तर आता कॅन्सल कशामुळे झालेली आहेत? ओके, तर SCBCचं जे काय आरक्षण आहे तर त्याच्यामुळे कॅन्सल झालेली आहेत। याला आपण कॅन्सल नाही म्हणू शकतो, ती ऍडव्हर्टाइजमेंट परत येणार आहेत। ओके, कॅन्सलेशन हा वर्ड आपण तिथं वापरू शकत नाही, तर ही ऍडव्हर्टाइजमेंट आता परत येणार आहे। बघा, द रिक्रुटमेंट प्रोसेस ऑफ पोस्ट ऍडव्हर्टाइज नंबर 04/2023, 05/2023, 06/2023, 07/2023, 08/2023 आणि 09/2023 ही आपली आहेत विद्युत सहाय्यकची। ओके, 08/2024 इतक्या सर्व ज्या ऍडव्हर्टाइजमेंट आलेल्या होत्या तर ह्या सर्व त्या ठिकाणी काय झालेल्या आहेत, कॅन्सल झालेल्या आहेत। कशामुळे कॅन्सल झालेल्या आहेत? अँड 02/2024 हॅज बीन कॅन्सल फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास SCBC। ओके, SCBC आरक्षणामुळे ही भरती या ठिकाणी कॅन्सल झालेली आहे, परंतु ही परमनंटली कॅन्सल झालेली नाही। याची री-ऍडव्हर्टाइजमेंट त्या ठिकाणी येणार आहे, त्यांनी खाली त्या पद्धतीने दिलेलं आहे आणि 14/6ला जे नोटीस आलेलं होतं त्याच्यात पण री-ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहेत असं सांगितलेलं होतं। ओके, आता SCBCचे जे आरक्षण आहेत तर त्या आरक्षणामुळे आता नवीन ऍडव्हर्टाइजमेंट त्या ठिकाणी परत येणार आहेत। ओके, जे काही आरक्षण आहेत, ज्या विद्यार्थ्यांना जे आरक्षण आहे तर त्यांना ते आरक्षण देऊन त्या पद्धतीने जागा वाटप करून नवीन ऍडव्हर्टाइजमेंट त्या ठिकाणी येणार आहेत। आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म भरलेले नाहीये किंवा ज्यांना SCBC मधनं फॉर्म भरायचे ते परत त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। नवीन विद्यार्थी या भरतीसाठी अप्लाय करू शकतात। ओके, तर SCBC आरक्षणामुळे ही ऍडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी काय झालेली होती, कॅन्सल झालेली होती, परंतु ती री-ऍडव्हर्टाइजमेंट त्या ठिकाणी येणार आहेत। खाली काय दिलेलं आहे? ओके, बघा, दिस पोस्ट आर गोइंग टू बी री-ऍडव्हर्टाइज शॉर्टली। आता मागे ज्यांनी नोटीस दिलेलं होतं त्याच्यात शॉर्टली हा शब्द वापरलेला नव्हता, आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, शॉर्टली दिलेलं आहे, म्हणजे लवकरात लवकर री-ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहेत विथ SCBC रिझर्वेशन। SCBC रिझर्वेशनचा जो काही मुद्दा आहे तो पूर्णपणे सॉल्व्ह झाल्यानंतर, ओके, त्या जागा वाटप झाल्यानंतर त्या ठिकाणी शॉर्टली म्हणजे लवकरात लवकर री-ऍडव्हर्टाइजमेंट त्या ठिकाणी येणार आहेत, म्हणजे कोणीही पॅनिक होऊन जायचं नाही, कोणीही घाबरून जायचं नाहीये। ओके, तर ऍडव्हर्टाइजमेंट परत त्या ठिकाणी येणार आहेत। ओके, द कॅन्डिडेट हुज हॅव अप्लाइड फॉर व्हेरियस पोस्ट ऍडव्हर्टाइज अर्लियर विल नॉट रिक्वायर टू पे ऍप्लिकेशन एक्झामिनेशन फी अगेन। ओके, अगेन द पोस्ट दॅट विल बी री-ऍडव्हर्टाइज। ज्या विद्यार्थ्यांनी प्रिव्हियसली फॉर्म भरलेले आहे तर त्यांना त्या ठिकाणी परत ऍप्लिकेशन फी पे करण्याची गरज नाहीये। ओके, मे बी तुम्हाला फॉर्म त्या ठिकाणी भरायला लागेल नवीन, परंतु तुम्हाला ऍप्लिकेशन फी भरायला लागणार नाही, एक्झामिनेशन फी त्या ठिकाणी भरायला लागणार नाही। मी मागील व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं होतं। ओके, आता परीक्षा कॅन्सल झालेली आहे, री-ऍडव्हर्टाइजमेंट त्या ठिकाणी येणार आहेत, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी प्रिव्हियसली फॉर्म भरलेले आहेत तर त्यांना
एक वेळ फॉर्म भरायला लागेल, परंतु तुमची जी ऍप्लिकेशन फी आहे, एक्झामिनेशन फी आहे, तर ती फी तुम्हाला त्या ठिकाणी परत भरायला लागणार नाही, या ठिकाणी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. ओके, त्याच्यामुळे नवीन ऍडव्हर्टाइजमेंट येईल, नवीन विद्यार्थी फॉर्म भरतील, त्यांना तर परीक्षा फी भरावी लागणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर परीक्षा फी भरलेली आहे तर त्यांना परत परीक्षा फी भरायची गरज येणार नाही. ओके, परंतु तुम्हाला फॉर्म त्या ठिकाणी नवीन भरायला लागू शकतो, तर त्याचं या ठिकाणी मेन्शन केलेलं नाही की तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा आहे किंवा नाहीत, किंवा तुमचा प्रिव्हियस फॉर्म त्या ठिकाणी चालणार आहे. ओके, टू असिस्ट द कॅन्डिडेट हेल्पलाईन इज क्रिएटेड व्हेअर दे कॅन क्लॅरिफाय देअर क्वेरीज अँड डाऊट. ओके, तुम्हाला जर क्वेरी आणि डाऊट असेल तर तुम्ही यांना डायरेक्टली विचारू शकतात की तुम्हाला त्या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म नवीन भरायला लागणार आहेत का, भरती कधीपर्यंत येईल, दहा ते 6 या ठिकाणी दिलेला आहे. या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके, या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन विचारू शकतात. हेल्पलाईन आहे तर ही बिझी पण लागेल, परंतु तुमचा कॉल कधी ना कधी त्या ठिकाणी लागणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.